नमस्कार. रोखोक स्वागत प्रेक्षक. मी डॉक्टर उदय निरगुडकर. भारतात आज सर्वजण 68वा प्रजासत्ताक दिन साजरा करतायत. जगातल्या सर्वात मोठ्या भारतीय लोकशाहीचा पाया ज्या संविधानावर रचला गेला ते चिरायू व्हावं यासाठी कटिबद्ध होण्याचा आजचा दिवस आहे. पण अलीकडच्या काळातल्या काही घटना पाहिल्या तर मूळ संविधानाच्या ढाच्यालाच तत्वांनाच हरताळ फासला जातोय की काय अशी मला शंका येते. जल्लीकट्टूवर सर्वोच्च न्यायालयानं घातलेली बंदी आणि त्यावरून तामिळनाडूत उठलेला जनक्षोभ यामुळे काही प्रश्न ऐरणीवर आले. एखाद्या खेळापुरता किंवा बैलांच्या छळापुरता हा मुद्दा मर्यादित नाहीये प्रेक्षक, तर भारतासारख्या लोकशाही देशात जी झुंडशाही सुरू झाली आहे या निमित्तानं अधोरेखित होते. एका झुंडीनं दुसऱ्या झुंडीविरुद्ध चालवलेला खेळ म्हणजे लोकशाही म्हणायचं का? संस्कृती जोपासण्याच्या नावाखाली सुरू असलेली जल्लीकट्टू सारखी आंदोलनं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला पर्यायानं भारतीय संविधानालाच आव्हान देण्यासारखं नाही का? गेल्या 10 वर्षापासून जल्लीकट्टूचा वाद सुरू आहे. मद्रास हायकोर्टानं क्रूरता आणि प्राण्यांचा होणारा छळ हे थांबवण्याकरता जल्लीकट्टूच्या बंदीचे आदेश काढले होते. पण 2009 साली तमिळनाडूमध्ये सरकारनं नवीन कायदा केला, नवे नियम बनवले आणि जल्लीकट्टूला मान्यता दिली. 2011 मध्ये केंद्र सरकारनं प्राणी छळ प्रतिबंधक कायद्यात बदल केले. शिवाय प्राणी कल्याण मंडळानं जल्लीकट्टू आणि बैलगाड्यांच्या शर्यती यांना आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. या सगळ्याचा परिणाम म्हणून मे 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं जल्लीकट्टू आणि बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली. परिणामी गेली 2 वर्ष तमिळनाडूमध्ये पोंगलच्या काळात जल्लीकट्टू होऊच शकलं नाही. पण गेल्या वर्षी पोंगलच्या आधी या मोदी सरकारनं खास अधिसूचना जाहीर केली. संस्कृती आणि परंपरेच्या नावाखाली जल्लीकट्टू आणि बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली. या अधिसूचनेला पुन्हा एकदा न्यायालयात आव्हान देण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयानं जल्लीकट्टूला बंदी कायम ठेवण्याचा निर्णय दिलेला असला, आदेश दिला असला तरी तमिळनाडूत हिंसक आंदोलनाचं पेव फुटलं. जगामध्ये हुकुमशाही, टोळी युद्ध, जमीनदारी या माध्यमातून झुंडशाही सुरूच होती. मात्र कालोगात हे सगळं बदललं. आज 2/3 जगात लोकशाही नांदतेय. पण परंपरा, धार्मिकता आणि दुराभिमानाचं राजकारण हे लोकशाहीलाच नख लावण्याचं काम करतायत का? विविधतेनं नटलेला आपला देश, विविध संस्कृतींनी नटलेला आपला देश. पण प्रश्न आहे की ही विविधता, परंपरा, संस्कृतीचं पालन हे महत्वाचं की भारतीय संविधानाचं पालन महत्वाचं? संविधानानं सोपवलेल्या कर्तव्याचं पालनाचं काय मग? धार्मिकता, परंपरा विरुद्ध संविधान असा लढा या देशात सुरू झालाय का? सर्वोच्च न्यायालयानं घातलेला निर्णय बदलण्याचा अधिकार संसदेला, केंद्र सरकारला जरूर आहे. पण गेल्या काही वर्षात लोकानुनय करण्याच्या नादात संविधानाचं भानच आमचं हरवत चाललंय का? नागरिकांनी सुसंस्कृत, सहिष्णू बनावं याकरता राज्यघटना असते. पण जल्लीकट्टू सारख्या संस्कृती, क्रूरता हाच त्याचा स्थायी भाव आहे. अशा क्रूरतेविरुद्ध लढण्याचं भान आम्हाला संविधान देतं. पण तमिळनाडूत संविधान संस्कृतीच धोक्यात आलेली आहे. प्रादेशिक पक्षांच्या नेतृत्वहीनतेमुळे हे सगळं घडतंय का? प्रादेशिक पक्षांकडूनच असा मर्यादाभंग होतोय की केंद्र पक्ष देखील असं करतायत? जल्लीकट्टू प्रकरणात मोदी सरकारनं घेतलेली भूमिका आणि शहाबानो प्रकरणात राजीव गांधी सरकारनं घेतलेली भूमिका याची तुलना जी या देशात केली जाते ती देखील योग्य आहे का? आणि या देशात सांस्कृतिक परंपरा श्रेष्ठ मानायची की आमचं संविधान? चला आज या प्रश्नांचा घेऊयात भारताच्या 68व्या प्रजासत्ताक दिनी आमच्या खास रोखोक कार्यक्रमात. संविधान संस्कृती कोण जोपासणार? संविधान संस्कृती कोण जोपासणाऱ्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलं. आपल्या सोबत आहेत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही.एस. सिरपुरकर. व्ही.एस. सिरपुरकर सर, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर. औरंगाबादहून ते या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. चपळगावकर सर, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आणि राज्यघटनेचे अभ्यासक प्राध्यापक उल्हास बापट हे देखील आपल्या बरोबर आहेत. बापट सर, आपलं या कार्यक्रमात स्वागत. एक प्रकारे कायद्याचे 3 ज्येष्ठ अभ्यासक, किंबहुना कायद्यावर आणि संविधानावर पूर्णपणे निष्ठा आणि श्रद्धा असणारी ही 3 माणसं या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. जो पहिला प्रश्न घेऊन मी सिरपुरकर सरांकडे जातोय. सिरपुरकर सर, जल्लीकट्टूच्या निमित्तानं तमिळनाडूमध्ये काय घडलं ते आपण पाहिलंय. तमिळनाडू जवळपास बंद झाल्यागत परिस्थिती होती. मरीना बीच जो राजकीय चळवळीचं केंद्र आहे त्या मरीना बीचची अवस्था आपल्याला कळली असेल की त्या ठिकाणी कशा प्रकारची अशांतता होती, कशा प्रकारचा असंतोष आणि उद्रेक आपल्याला पाहायला मिळाला. घटनेच्या मूलभूत तत्वांनाच एक प्रकारे आव्हान देण्याचं, हरताळ फासण्याचं काम
आमच्या प्रादेशिक पक्षांकडून आता सुरू झालंय? मला वाटत नाही तसं. म्हणजे सरसकट असं विधान करणं बरोबर होणार नाही. काय आहे की जनतेचा क्षोभ हा कुठल्या कारणाने होतो याची पूर्णपणे जबाबदारी त्या राजकीय नेत्यांवरती असते असं माझं मत आहे. पुढे मला असं म्हणायचं आहे की एका खेळीनी जर एक पक्ष यशस्वी झाला तर मग ती खेळी दुसरे पक्षही घ्यायला लागतात. बरोबर आहे. यामध्ये आपलं समाज प्रबोधनाचं जे नेतृत्वाचं काम आहे ते पूर्णपणे विसरलं जात आहे असं दृश्य कधी कधी दिसतं. अर्थात हे नेहमीच होतं अशातला भाग नाही आहे, पण लोकानुनय ही देखील एक महत्त्वाची बाब आहे. याचं कारण असं की लोकशाहीत लोक म्हणजे माणसं म्हणजे जनता ही सुप्रीम असते, सर्वोच्च असते असं मानल्या गेलेलं आहे आणि नव्हे ते खरंही आहे. मग लोकांना काय पाहिजे तर लोकांना काय पाहिजे हे समजावण्याचं कार्य ज्या पिढीने करायला पाहिजे ते तितक्या व्यवस्थितपणे होत नाही असं मला वाटतं. ते जर तितक्या व्यवस्थितपणे झालं म्हणजे समाज प्रबोधनाचं कार्य हे व्यवस्थितरित्या झालं, ते काही उद्देश समोर न ठेवून ते तसं झालं तर मला वाटतं या गोष्टींना आळा बसेल. पण आळा बसण्याकरता म्हणजे केवळ जल्लीकट्टू हा एक लहानसा विषय आहे फार माझ्या दृष्टीने. जल्लीकट्टूमध्ये लोक भडकवलेले जातात. ते कसे भडकवले जातात ते भडकवण्याचं देखील एक शास्त्र आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण म्हणून जे सरकार असतं तिथलं त्याची ही जबाबदारी असते की असं समाज प्रबोधनाचं कार्य हे सरकारद्वारे व्हावं. नव्हे जर कोणी भडकवण्याचा प्रयत्न केला तर त्याला ताबडतोब आळा घेतला जावा. कारण स्टेट रिस्पॉन्सिबिलिटी आहे ही. लॉ अँड ऑर्डर इन द स्टेट हा स्टेटचा सब्जेक्ट आहे. म्हणून त्या स्टेटनी व्यवस्थित पावलं उचलायला पाहिजे, ती वेळेवारी उचलायला पाहिजेत आणि ती विचारपूर्वक उचलायला पाहिजेत असं मला वाटतं. परंतु आता असं मला वाटतं बरोबर आहे. आता जे आपल्याकडे तमिळनाडूमध्ये घडतंय ती सरकारनं विचारपूर्वक पावलं टाकलेली आहेत का, किंवा समाज प्रबोधनाचं लोकांच्या शिक्षणाचं काम केलेलं आहे का? लोकांनुनय जरी महत्त्वाचं असेल तरी लोकांच्या मागण्या जर अवास्तव असतील आणि या घटनेच्या चौकटीत बसणाऱ्या नसतील किंवा घटनेच्या चौकटीच्या विरोधात असतील तर मग त्या विरोधात जायचं धाडस सरकार दाखवते का? याचं कारण चपळगावकर साहेब आता पायंडा असा पडतोय की आपण रस्त्यावर उतरावं आणि आपल्याला पाहिजे तसा कायदा वाकवून घ्यावा. रात्री 10च्या नंतर लाऊडस्पीकर अलाउड नाही म्हटलं तरी आम्ही रस्त्यावर ते लाऊडस्पीकर लावू शकतो कारण कायद्याचा धाक नाही. आम्ही दहीहंडी करणार, दहीहंडीला परवानगी नाही विशिष्ट उंचीनंतर असं म्हणल्यानंतर आमच्या परंपरेच्या नावाखाली आम्ही ते करणार. आज जल्लीकट्टूचा फक्त प्रश्न नाही आहे, परंतु जल्लीकट्टूवर बंदी आणि त्याच्या विरुद्धचा जनक्षोभ आणि त्याला मिळालेलं यश समोर आल्यानंतर रस्त्यावरच्या लढाया या कायद्यापेक्षा आणि संसदेपेक्षा किंवा त्याहीपेक्षा सुद्धा संविधानापेक्षा या देशात मोठ्या होऊ लागलेल्या आहेत. आज बुलबुलच्या शर्यतीची मागणी होते आहे महाराष्ट्रात. आत्ताच मी बातमी सांगितली की निवडणुकांच्या नंतर बैलगाडा शर्यत आपल्याकडे परवानगी देणार आहेत. त्याबरोबर आपल्याकडे आता त्याच्यानंतर कुत्र्यांच्या स्पर्धा किंवा कुत्र्यांच्या हाणामाऱ्या यालाही परमिशन दिली जाईल. हे सगळं नेमकं चाललंय कुठे? रस्त्यावरची लढाई जो जिंकतो त्याला कायद्यात सगळं माफ आहे असं समजायचं का जस्टिस चपळगावकर? आत्ता न्यायमूर्ती शिरपूरकरांनी एक जो मुद्दा महत्त्वाचा मांडला त्याला फक्त एक मी दुजोरा देऊ इच्छितो की कोणतीही सामाजिक सुधारणा किंवा जनतेच्या व्यवहारातली सुधारणा ही जोपर्यंत त्यांचं प्रबोधन केलं जात नाही तेव्हा तोपर्यंत ती नुसती कायद्याने होऊ शकत नाही. हे आपण अनेक वेळा पाहिलं आहे. महाराष्ट्रामध्ये जेव्हा विधवा विवाहाला मान्यता देणारा कायदा आला तेव्हा कायदा होऊनही लोकांचा विरोध होता, पण पुढे मग समाज बदलत गेला
आजही आपल्याकडे किती वर्ष झाली, 1929 साली बालविवाह प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला, पण लोकांचं शिक्षण झालेलं नाही. त्यामुळे अनेक बालविवाह राजस्थान सारख्या प्रांतात तर शेकड्यांनी रोज होतात असं आपण पाहतो. म्हणून त्यांचा मुद्दा हा महत्त्वाचा आहे की प्रबोधनाचं काम. आता त्याचं कारण असं आहे की एका काळात नेते जे होते ते मार्गदर्शक होते, आताचे राजकीय नेते हे अनुनयाच्या आधारानं आपली सत्ता टिकवणारे लोक आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून प्रबोधनाची अपेक्षा नाही, कारण प्रबोधन करताना लोकांची अप्रिती ओढवून घ्यावी लागते. लोकांनी आपल्या विरुद्ध निदर्शनं केली तरी सुद्धा ते चालवून घ्यावं लागतं. असं आता राजकारणात असलेला माणूस कोण करतो? दुसरा महत्त्वाचा प्रश्न तुम्ही आता उपस्थित केला आहे तो मला अधिक महत्त्वाचा आहे असं वाटतं. सिरपुरकर म्हणाले ते खरं आहे की दिल्लीकुटी हा एक छोटासा विभाग आहे. मूळ प्रश्न असा आहे की एखादा मोठा जमाव ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अनादर करतो किंवा त्याच्या विरुद्ध वागतो, तेव्हा त्याच्या नंतर कोणती पावलं उचलायची आणि कोर्ट काय करतं? शेवटी दंडशक्ती, सरकारची दंडशक्ती ही न्यायालयाच्या निर्णयाच्या मागे उभी असते की तुम्ही दिलेला निर्णय आम्ही अंमलात आणू. सरकारच जर समजा ते अंमलात आणण्यासाठी सक्षम नसेल किंवा अंमलात आणण्याची तयारी राजकीय कारणासाठी त्यांना नसेल, तर मग निर्णयाचं काय होईल? आपण असं पाहतो की सरकारने निर्णय दिला आणि तरी सुद्धा त्याच्या विरोधामध्ये असं चालू आहे, असं आपण अनेक वेळा बातम्यांच्या मधून सुद्धा पाहतो. ही परिस्थिती मला गंभीर आहे असं वाटतं. शेवटी घटनेनं आपण असं मान्य केलं आहे की सर्वोच्च न्यायालयानं किंवा उच्च न्यायालयानं इथं न्यायालयाने दिलेले जे निर्णय आहेत त्यांना जो अधिकार आहे तो आपण मान्य करून त्याची अंमलबजावणी सरकारने करायची आणि त्याबद्दलचा आदर आपण दाखवायचा असं आपण ठरवलेलं आहे. आपण तरच मग घटना आहे ना, नाही तर घटना म्हणजे पालखीत नुसती न्यायची असं वस्तू नाही आहे. पण आपल्याकडे असं होत नाही असं आपल्याला दिसतंय की अनेक वेळेला असं आपल्याला दिसतं की जे आता एखाद्या न्यायालयासमोर एखादं क्रिमिनल केस असेल, त्या फौजदारी गुन्ह्यात एखाद्या आरोपीला बेल द्यावी की नाही, जमानत द्यावी की नाही, जामीन द्यावा की नाही, याच्यासाठी मोर्चे जे येऊ लागले तर त्या न्यायालयाचं काय अवस्था होईल? कशाला पाहिजेत न्यायालय हे? म्हणून आम्ही या प्रवृत्तीला की आपल्या हाताने आम्ही म्हणू त्याचप्रमाणे कायदा झाला पाहिजे, आम्ही म्हणू त्याचप्रमाणे न्यायालयाचे निर्णय झाले पाहिजेत, याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. आणि हा आळा नाही बसला तर घटनात्मक चौकट आपली ही विस्कटून जाईल आणि त्याला काही अर्थच उरणार नाही. अगदी बरोबर. तुम्ही आता या सगळ्याचं परखड अशा प्रकारचं विश्लेषण केलेलं आहे. आपल्यासोबत प्राध्यापक उल्हास बापट पण आहेत. उल्हास बापट, एकीकडे बैलांना देव मानायचं, बैलपोळ्याला त्यांची पूजा करायची, त्यांची शिंग सजवायची, त्यांच्या मिरवणुकी काढायच्या, त्यांना गोडधोड खायला घालायचं, आणि दुसरीकडे त्याच बैलांना आम्ही गुलामासारखं वागवायचं आणि त्यांच्या क्रूरतेतून, त्यांच्या छळातून आम्ही आनंद घ्यायचा. तीच परिस्थिती बापट साहेब आपल्याकडे दहीहंडीची आहे. दहीहंडीमध्ये आम्ही मुलांना वर चढवायचं, त्यातले काही धडपडून खाली पडतात तरी देखील आम्ही कायद्याच्या विरोधात जाऊन थरावर थर लावायचे. पूर्वीच्या काळी एखादा राजा आपल्या गुलामाला सिंहाच्या समोर किंवा वाघाच्या समोर टाकायचा आणि लढ म्हणायचा, आणि जिंकलाच तर त्याच्या अंगावर सोन्याचा कंठा गळ्यातला काढून फेकायचा आणि जनता टाळ्या वाजवायची. तसंच आत्ता होतंय. 8वा 9वा थर चढवा, मग आम्ही तुम्हाला 21 लाख देऊ, मग आम्ही तुम्हाला 25 लाख देऊ. पूर्वीच्या काळी राजे राजवाडे जसा गळ्यातला कंठा त्या गुलामाच्या अंगावर फेकायचे, तसेच आत्ताचे राजकारणी, तसेच आत्ताचे जल्लीकटणुकीचा एक वेगळा पायंडा पडतायत. जणू काही त्यांना संविधानापेक्षा सुद्धा परंपरा महत्त्वाची वाटते. हे नेमकं काय चाललंय? याच्यातून संविधानाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होत नाहीये का? उल्हास बापट. माझ्या आधी न्यायमूर्ती सिरपुरकर आणि चपळगावकर यांनी जे ॲनालिसिस केलं, विशेषतः प्रबोधनाबद्दल ते जे बोलले, त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे की अजून आपलं प्रबोधन करण्यात राजकीय नेते हे यशस्वी झालेले नाहीत. आपण 3 दिवस महत्त्वाचे मानतो. 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यदिन, 26 नोव्हेंबर 1949 म्हणजे ज्या दिवशी आपण घटना स्वीकृत केली घटना समितीमध्ये, आणि 26 जानेवारी 1950 ज्या दिवशी आपलं रिपब्लिक झालं, म्हणजे घटना प्रत्यक्ष सुरू झाली. आता आजचा जो विषय आहे, संविधान संस्कृती कोण जोपासणार,
तर मी पेसिमिस्टिक व्ह्यू घेत नाही आहे. कारण तिसऱ्या जगामध्ये जे 130-135 देश आहेत त्याच्यात फक्त भारतामध्येच लोकशाही चालू राहिलेली आहे, 70 वर्ष गेले. इतर कुठल्याही देशात चालू राहिलेली नाही आहे. त्यामुळे आपल्या अचिव्हमेंट्स पण खूप मोठे आहेत. एक थोडंसं अकॅडमिक इथे मी आपल्याला सांगू इच्छितो की कॉन्स्टिट्यूशन म्हणजे जी लिहिलेली आहे ती आणि कॉन्स्टिट्यूशनलिझम म्हणजे संविधान संस्कृती म्हणजे त्याप्रमाणे वागण्याची, त्याच्यावर निष्ठा ठेवण्याची वृत्ती, या दोनमध्ये फरक आहे. आणि हे जे कॉन्स्टिट्यूशनलिझम आहे हे आम्ही वर्गात शिकवताना असं सांगतो की त्याला काही फॅक्टर्स आहेत भारतामध्ये की ज्यामुळे ती वाढली आहे. मी पुन्हा सांगतो की मी पेसिमिस्टिक व्ह्यू घेत नाही आहे. एक म्हणजे आपली राज्यघटनाच मुळात अत्यंत उत्तम आहे. दुसरी गोष्ट, आपले पहिले पंतप्रधान जे 17 वर्ष पंडित नेहरू होते ते खूप ब्रॉड माइंडेड होते आणि त्यांनी घटनेतली तत्त्व प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केला. सर्वोच्च न्यायालय हा तिसरा फॅक्टर येतो की ज्यांनी पुन्हा घटनेचं करेक्ट इंटरप्रिटेशन अनेक वेळा केलं. आपली स्तुती करायची म्हणून मी म्हणत नाही आहे, पण मीडिया हा हल्लीचा फार मोठा एक भाग आहे की ज्यामुळे संस्कृतीचं संवर्धन होत असतं. त्याचप्रमाणे लोकशाही हा आत्मा धरला तर निवडणूक आयोगाचंही महत्त्व लक्षात घ्यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताची सुबुद्ध जनता जी योग्य त्या पक्षाला निवडून देत असते. आता संविधान हा सर्वोच्च कायदा आहे. खालचा कायदा जो आहे लोकल गव्हर्नमेंटचा तो स्टेट गव्हर्नमेंटशी कन्सर्नंट असावा लागतो. स्टेट गव्हर्नमेंटचा कायदा संसदेशी मस्ट बी इन कन्फॉर्मिटी विथ द पार्लमेंट लॉ आणि पार्लमेंट लॉ मस्ट बी इन कन्फॉर्मिटी विथ द कॉन्स्टिट्यूशन. तर कॉन्स्टिट्यूशन हा हायेस्ट कायदा आहे, तर त्याचं पालन हे व्हायलाच पाहिजे. आत्ता पुरतं हे जल्लीकट्टूचं जे तुम्ही म्हणताय, मी तुम्हाला घटनेतलं एक आपल्या इथे घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत नागरिकांची आणि त्याच्यामध्ये इतकं स्वच्छ लिहिलेलं आहे. 51A कलम फंडामेंटल ड्युटीज ऑफ सिटीजन्स त्यातलं G टू प्रोटेक्ट अँड इम्प्रूव्ह द नॅचरल एन्व्हायरमेंट इन्क्लुडिंग फॉरेस्ट, लेक्स, रिव्हर्स एट्सेट्रा, वाईल्ड लाईफ अँड टू हॅव कंपॅशन फॉर लिव्हिंग क्रिचर्स. किती स्वच्छ शब्दात हे लिहिलेलं आहे. असं असताना जर का एखादा गट याच्या विरुद्ध काही कार्य करत असेल तर सरकारनी आणि सर्वोच्च न्यायालयाने त्या गटाला आवरणं हे त्यांचं कर्तव्य ठरतं असं मला वाटतं. मला या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की हा मुद्दा एक प्रकारे त्याला काय म्हणू, सिंड्रोम, आपण सिक्युरिटी गार्ड सिंड्रोम झालाय का सगळ्यांना? आम्ही सगळेच जण कुठल्या ना कुठल्या तरी इझमचे, कुठल्या ना कुठल्या तरी परंपरेचे सिक्युरिटी गार्ड बनलोयत किंवा त्याचे विरोधक बनलोयत. सिक्युरिटी गार्डला आतमध्ये काय आहे ते माहिती नसतं, त्याला फक्त दारावर रक्षण करणं माहिती असतं. कुठल्या गोष्टीचं आणि कशाकरता रक्षण करायचं हे माहीत नाही. त्यामुळे हिंदुत्वाच्या बाजूने उभे राहणारे सुद्धा सिक्युरिटी गार्ड म्हणून उभे राहतात. परंपरेच्या बाजूनं, संस्कृतीच्या बाजूनं उभे राहणारे हे जल्लीकट्टूचे मरीना बीचवर जे सगळे होते ते सिक्युरिटी गार्डसारखे वागतात का? त्यांना आपण कशाचं संरक्षण करतोय माहितीच नसतं. जसं एखादी सिक्युरिटी व्हॅन बँकेची कॅश घेऊन जात असते तेव्हा त्या सिक्युरिटी गार्डला माहीत नसतं आतमध्ये कुठल्या प्रकारची कॅश आहे का सोनं आहे. आपण एक सिक्युरिटी गार्ड बनत चाललोय आमच्या परंपरांच्या बाबतीत. उल्हास बापट, काय सांगाल? नाही, बरोबर आहे. तुम्ही म्हणता तसंही विश्लेषण त्याचं करता येईल. पण पुन्हा मी माझ्याच मुद्द्याकडे येतो की कोणी जर का चुकत असेल आणि घटनात्मक मार्गापासून दूर जात असेल तर त्याला घटनेच्या मार्गावर आणणं हे पुन्हा सरकार आणि सर्वोच्च न्यायालय यांचं कर्तव्य ठरणार. आणि आधी न्यायमूर्तींनी म्हटल्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने एखादा निर्णय दिला तर त्याला प्रोटेक्शन देणं हे सरकारचं काम आहे. त्याच्या विरुद्ध एखादा ऑर्डिनन्स काढायचा आणि तो डिसिजन नलिफाय करायचा ही अत्यंत चुकीची प्रथा काही वेळा पाडली जाते. आपल्याकडे एखाद्या गोष्टीचं अध्ययन आणि त्या गोष्टीचं आचरण याच्यामध्ये इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर फरक दिसतो. एकीकडे संसद नवे नवे निर्णय देते आहे, अत्यंत महत्त्वाचे निवाडे देते आहे, परंतु दुसरीकडे त्यांना हरताळ फासला प्रत्यक्षात आपल्याला दिसतोय. याच्या मागची आर्थिक कारणं, राजकीय कारणं, शैक्षणिक कारणं आणि त्याच्याही पलीकडे जाऊन या सगळ्यातून पुढे येणारी संस्कृती याची चर्चा करूया एका ब्रेक नंतर. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एका छोट्या कवितेची आठवण होते. वसंत बापटांची कविता आहे, आम्ही पालखीचे भोई, आम्ही पालखीचे भोई, पालखी तर कोण आहे आम्हा माहीत नाही. अशी आत्ताची परिस्थिती आमच्याकडे आहे की आम्ही नेमक्या कोणत्या परंपरेचं जतन करतोय हे त्या परंपरेसाठी लढणाऱ्यांना माहीत नसतं. त्यांना तसं ठेवण्यात आमची राजकीय व्यवस्थेचं अपयश आहे, आर्थिक व्यवस्थेचं अपयश आहे का सामाजिक व्यवस्थेचं अपयश आहे? एका ब्रेक नंतर त्याच्या सकट शहाबानो प्रकरणी याच्यातला नेमका फरक काय जाणून घेऊया 3 कायदे तज्ज्ञांकडून. एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24. आपण पाहताय संविधान संस्कृती कोण जोपासणार.
भारतीय प्रजासत्ताकाच्या 68व्या वर्धापन दिनानिमित्त आपण चर्चा करतोय. जल्लीकट्टूच्या निमित्तानं आमच्या देशाचं संविधान सुरक्षित आहे का? त्याचा आत्मा आणि गाभा सुरक्षित राहिला का? ज्या कारणाकरता हे संविधान निर्माण केलेलं होतं ती कारणं आणि त्याचं जे एक स्पिरिट आहे ते शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यात आपण यशस्वी झालोय का? त्याहीपेक्षा संविधानाच्या सार्वभौमत्वाला कुठेतरी नख लावायचा प्रयत्न यशस्वी होताना दिसतोय का? ती एक पद्धत पडते का? लोकानुनय हाच अत्यंत महत्त्वाचा ठरतोय का? आपल्यासोबत VS सिरपुरकर, नरेंद्र चपळगावकर आणि उल्हास बापट हे तीन गोष्टींना लाखोंचं समर्थन मिळतं आणि कायदा पाळण्याच्या गोष्टीला एक प्रकारे तिरस्कार मिळतो. हे नेमकं आमच्या समाज व्यवस्थेचं काय लक्षण आहे असं वाटतं आपल्याला? आणि हे फक्त जल्लीकट्टूच्या निमित्ताने घडते असं नाही. आज तुम्ही कोंबड्यांच्या झुंजीची मागणी बघा, आज तुम्ही दहीहंडीची मागणी बघा, बैलगाडा शर्यतीची मागणी बघा, त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात जनसमर्थन आहे आणि हायकोर्टाचा सुप्रीम कोर्टाचा निकाल मात्र त्याच्या विरोधात आहे. दॅट्स इन मायनॉरिटी. हे कशाचं लक्षण आहे? हे बघा, जनसमर्थन हे निर्माण केल्या जाऊ शकतं एक, किंवा ते जनसमर्थन आहे असं लोकांना पटवून दिल्या जाऊ शकतं दोन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते टायमिंग, त्याचं ते कसं जुळवण्यात येतं हे सर्वश्रुत आहे. अहो, आता गंमत बघा की जल्लीकट्टूची सगळ्यात मोठी बातमी ही मरीना बीचवरती झालेल्या आंदोलनामुळे आली. मी 6.5 वर्ष चेन्नईमध्ये न्यायमूर्ती होतो. मी त्या शहरात बैल देखील पाहिलेले नाहीत खरं म्हणजे. मग मरीना बीचवरती बरोबर आंदोलन कसं झालं म्हणजे त्या आंदोलनाच्या मागे कोणाचं तरी डोकं होतं. मग लोक कसे जमा झाले तिथे, जे लोक जमा झाले त्यांचा जल्लीकट्टूशी काय संबंध, ते तर सगळे अर्बन पॉप्युलेशनमधले लोक होते. हे सर्व विदित आहे की जल्लीकट्टू हा जो प्रकार आहे, ही जी परंपरा आहे ही इसेन्शियली व्हिलेज परंपरा, खेड्यातली परंपरा आहे. ज्यांच्याजवळ बैल आहे. आता मद्रासमध्ये बैल असणारे लोकच किती आहेत. मग जर इथे तरी तुम्ही आंदोलन करता आणि ते आंदोलन किती व्यवस्थित दाखवण्यात आलं सगळ्या लोकांना, ते का दाखवण्यात आलं? अहो, तुम्ही म्हणजे मला एक म्हणायचं आहे की या बातम्यांना जी प्रसिद्धी, वारेमाप प्रसिद्धी दिली गेली, ती प्रसिद्धी ही हेल्दी प्रसिद्धी होती का? दुसरं, आपली दहीहंडी घ्या. दहीहंडीमध्ये लोक, राजकीय नेते आहेत सगळे, ते त्याच्या मागे आहेत, धनदांडगे आहेत, हे सर्व विदित आहे. पण मग तरी त्यांना वारेमाप प्रसिद्धी का मिळते आहे? मग येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुष भवेत या उक्तीप्रमाणे लोकांना जर सवंग प्रसिद्धीची सवय लागली, चटक लागली किंवा सवय लागली की तर त्याला दोष कोणी द्यायचा? त्याला दोष हा त्या लोकांनी, जे लोक तिथे आहेत, जे लोक अशा संधींची वाट पाहत असतात, असे लोक शोधून काढणं सरकारला काही फार कठीण नाही आहे. मग ते का केलं गेलं नाही? जे लोक 21 लाख रुपयाचं बक्षीस मागवतात आणि लावतात दहीहंडीवरती, त्यांच्यावर कधी इन्कम टॅक्स रेट झालेले आहेत का? त्यांचा कोणी इंटरव्ह्यू घेतलेला आहे का की हो तुम्ही 21 लाख आणले कुठून आहे आणि कशा करता देताय तुम्ही? मग तुम्ही लोक जाऊ कोणत्या वर्तमानपत्रांनी त्यांना विचारलेले प्रश्न आहेत की अहो तुम्ही हे कशा करताय? याच्यात आपल्या तरुण लोकांची बोडकी फुटतात, हात तुटतात, पाय तुटतात आणि तो कायमचा अपंग होतो. हे तुम्हाला माहीत नाही का? हे असं कोणीतरी त्या राजकीय नेत्याला विचारलेलं आहे का? म्हणजे एक सरकारचं अत्यंत महत्त्वाचं अंग म्हणून मी मीडियाकडे पाहतो, वृत्तपत्रांकडे पाहतो. मग वृत्तपत्रांनी अशी सवंग प्रसिद्धी त्याला दिली नाही का? हा प्रश्न जर आपण प्रत्येकाने स्वतःला विचारला तर त्याचं उत्तर हेच येईल
की आम्ही फक्त प्रसिद्धीच्या मागे लागलो. हां, मला मला बोला. मला या ठिकाणी सिरपुरकर साहेब, मला या ठिकाणी एक दुसरा मुद्दा तमिळनाडूच्या संदर्भात, आपण 6.5 वर्ष तिकडे होतात म्हणून मी हा प्रश्न मला आता सुचतोय, तो म्हणजे गेले काही वर्ष तमिळनाडू एक अस्थिर अशा वातावरणातनं जात आहे. म्हणजे कावेरीचा प्रश्न असेल, महापुराचा प्रश्न असेल, बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात तिकडे आत्ता निर्माण झालेला आहे, किंवा व्यक्तिपूजक असा समाज असल्यानंतर तिथे एका मोठ्या व्यक्तीचं स्तोम माजवलं गेलं आणि ती व्यक्ती जेव्हा काळाच्या उदरात नष्ट झाली तेव्हा एक प्रकारची पोकळी निर्माण झाली. या सगळ्यातून कुठेतरी याला आणखीन चालना मिळाली असं आपल्याला वाटतं. या जल्लीकट्टूच्या आंदोलनावर नाही, नियंत्रण मला असं ठेवायला वाटत नाही. तमिळनाडू सरकार कमी पडलं. तमिळनाडू सरकारची जबाबदारी होती. मला असं वाटतं की तमिळनाडू सरकार थोडंसं नेतृत्वहीनतेने वागलेलं आहे इथे. म्हणजे माझं हे फक्त स्पष्ट आणि पर्सनल मत आहे, याला काहीही कुठेही संबंध नाही आहे. पण तामिळ माणूस हा शांतताप्रिय माणूस असतो. तामिळ माणूस उगीच रस्त्यावरती उतरत नाही. तामिळ माणसाला रस्त्यावरती उचकवण्यात येतं. मागे भाषेचा प्रश्न असो, हिंदी भाषाविरोधी आंदोलन झालं, त्याचा विशिष्ट राजकीय पक्षांनी कसा फायदा घेतला हे सगळ्यांना माहिती आहे. हे लोकांना भडकवायचं कसं हे याचा एक्सपर्टाईज असलेले काही लोक आहेत आणि काही लोक असतात, नव्हे ते सगळ्याच पक्षांमध्ये असतात. पण म्हणून ह्या प्रश्नांना जी प्रसिद्धी द्यायची असते, या प्रश्नांना जे रूप समोर आणायचं असतं, ते रूप समोर बरोबर आणलं गेलं का मीडियाकडून, हाही मोठा प्रश्न आहे. यावरती विचार करावा लागेल. तुम्ही जे असं म्हणता की हे चित्र घटनाविरोधी, घटना किती लोकांनी वाचलेली आहे, किती लोकांना माहिती आहे घटना, किती लोकांना हे माहिती आहे की सुप्रीम कोर्टाने, सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिलेला आहे. या निर्णयाचं, त्या निर्णयाला जेव्हा तो निर्णय देण्यात आला होता तेव्हा त्या निर्णयाची माहिती किती लोकांना देण्यात आली. मग आपण जर रॉंग फॅक्ट्स पुरवतो आहे, जर आपण मटेरियलच डिफेक्टिव्ह पुरवतो आहे, तर त्या लोकांची टेस्ट ती तशी बदलणारच, हे माझं मत आहे. त्याच्या पलीकडे जाऊन एक मुद्दा आत्ता येतोय आणि त्याची वारंवार माध्यमातून चर्चा आहे. चपळगावकर साहेब, कुठेतरी मोदी सरकारने या संदर्भातला घेतलेला निर्णय आणि राजीव गांधी यांनी शहाबानो प्रकरणातला घेतलेला निर्णय याची तुलना आता सुरू झालेली आहे. ही तुलना आपल्याला कितपत योग्य वाटते आणि तशीच परिस्थिती आणि तशाच प्रकारची आता गोष्ट होते असं आपल्याला वाटतं का? नरेंद्र चपळगावकर. दोन्ही निर्णयांच्या मध्ये लोकांचा अनुनय करण्याची भूमिका तर निश्चितच आहे, उघड आहे आणि त्याविषयी काही सांगण्याचं कारण नाही. बाकीचे तपशिलातले मतभेद पुष्कळच असतील. मला असं वाटतं की भारतीय राज्यघटनेची आज अवस्था अशी का झाली असं आपण मला विचारलं होतं. तर त्याच्यामध्ये एक तर घटनेची नीट राबवायची जर असेल तर आपल्या जो घटनात्मक मूल्यावरचा विश्वास पाहिजे. म्हणजे घटनात्मक मूल्य बाकीची सोडून द्या, पण स्वातंत्र्य, समता, बंधुता याच्यावर खरोखरच आपला विश्वास आहे का? आपलं स्वातंत्र्य कोणत्याही कारणाने आपण दुसऱ्याला देण्याला, सरकारला सुद्धा समर्पित करण्याला अगदी बुद्धिमान मंडळी सुद्धा कशी तयार होतात हे आपण बघतो. दुसरं आपण असं बघतो की ज्या संस्था, घटनात्मक संस्था आहेत, विधिमंडळ आहे, न्याय संस्था आहेत आणि कार्यपालिका आहेत, यांचं तरी स्वातंत्र्य आज अबाधित आहे का? आता साधा प्रश्न आपण असा विचारू की स्वातंत्र्य म्हणजे काय? विधिमंडळाचं स्वातंत्र्य म्हणजे काय? विधिमंडळाला कोणताही कायदा करण्याचं स्वातंत्र्य आहे एवढंच त्या स्वातंत्र्याचा अर्थ असं मी मानत नाही. आपल्याकडे एखाद्या सामाजिक विषयासंबंधीच्या विधेयकावर खुली चर्चा किती वेळा झाली आणि किती अशा प्रकारे होते. पक्ष निर्णय घेतो, पक्षाचा नेता निर्णय घेतो की हे बिल पास करायचं, एका मिनिटात, एका दिवसात ते जलीकोटी विधेयक पास झालं. आपल्याकडे असं पूर्वी होत नव्हतं. आणि विधिमंडळाचं स्वातंत्र्य याचा अर्थ असा की लोकांच्या वर परिणाम करणारे कायदे गंभीरपणे चर्चा करण्याचं स्वातंत्र्य त्यातल्या प्रत्येक सभासदाला आहे आणि विरोधी सभासदाचं सुद्धा मत शांतपणे ऐकून घेतलं जातं आणि नंतर त्यावर निर्णय होतो. त्याला विधिमंडळाचं स्वातंत्र्य म्हणतात.
विधिमंडळाचं स्वातंत्र्य म्हणजे कोणातरी नेत्यानं तुम्ही आज हा ठराव पास करा असं सांगितलं की गुपचूप हा ठराव पास करायचा म्हणजे विधिमंडळाचं स्वातंत्र्य नाही. न्यायालयाच्या स्वातंत्र्याबद्दल मी आपल्याशी मगाच बोललो. आता मला लोकशाहीमध्ये सुद्धा लोकशाही आहे असं आपण मानतो. तर लोकशाही म्हणजे प्रत्येकाला एक मत आहे एवढाचा अर्थ नाही. तर ते मत खुलेपणानं ज्या कारणासाठी म्हणून द्यायचंय त्याच कारणासाठी आपण देतो की नाही, हे मतदाराचं स्वातंत्र्य आपण शिल्लक ठेवलंय का? आता सर्वोच्च न्यायालयाने परवा पुन्हा एकदा आपल्याला आठवण दिली की धर्म, जात, भाषा किंवा वंश इत्यादींच्या आधारानं मत द्या असं आवाहन करणं हा गुन्हा आहे. हे ठीक आहे. हे कसं सिद्ध करणार सांगा? पूर्वी पहिल्या 2-3 निवडणुकात 4 निवडणुकात काय झालं की लोक व्यासपीठावर बोलत होते, तुम्ही हिंदू असाल तर मत द्या, तुम्ही मुस्लिम असाल तर मत द्या. आता हल्ली असं कोणी बोलत नाही. पण एकमेकांना सांगून घरोघर असा निरोप कसा जातो? म्हणजे जातीचं आवाहन, धर्माचं आवाहन, भाषेचं आवाहन, वंशाचं आवाहन हे सुद्धा आज होतं. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की जात, धर्म हे सगळ्याच गोष्टी सर्व निवडणुकांच्या मध्ये आज सध्या सत्ता गाजवत आहेत. आता आमची घटना एक सांगते आणि प्रत्यक्षात एक होत आहे. हे कसं आम्ही एकत्र आणणार आहोत? हे कसं आम्ही रस्त्यावरती आणणार आहोत? ह्या सर्व गोष्टींचं उत्तर एकच आहे की आम्ही किती प्रामाणिक आहोत. राज्यघटनेशी आम्ही प्रामाणिक जर नसू तर कोणतेही कायदे जरी आपण केले आणि ते जर अंमलात आम्ही आणण्याचा जरी किती हे केला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. आज ज्या पद्धतीने हे चालू आहे, एखाद्या कोर्टाचा निर्णय जर आपल्याला अप्रिय लागला तर लगेच न्यायालय काय करतं याच्याविषयीची चर्चा आपण आज पुष्कळ वेळा बेजबाबदार शब्द सुद्धा वापरून करतो. त्याचं कारण असं आहे की दुसऱ्याला काही मत आहे आणि हे संस्था ह्या आपल्या पवित्र आहेत. रिझर्व्ह बँक पवित्र आहे. आपल्या जो कॉम्प्ट्रोलर ऑडिटर जनरल जो आहे तो एक चांगली मोठी पवित्र इन्स्टिट्यूशन आहे असं नाही. आणि सर्व पक्ष त्या टीका करतात. आपल्या विरुद्ध निकाल दिला की त्याच्या विरुद्ध टीका सारखीच चालू. हे जे होत आहे याचं कारण आपण घटनेवरच मुळे विश्वास ठेवत नाही. आपण दांभिकपणे घटना ही फार आम्हाला बरोबर आहे, अत्यंत अशी अंमलात आणणार आहोत वगैरे म्हणतो, पण प्रत्यक्षामध्ये आपण करतो असं मला वाटत नाही. म्हणून हे सगळे प्रश्न त्यातून निर्माण होत आहेत. अत्यंत परखड असं तुम्ही ते हिमनगाचं जसं टोक वर येतं ना तसं आलेलं आहे. बाकीचं पुष्कळ अजून खाली आहे. तुम्ही अत्यंत परखड असं विश्लेषण केलंय उल्हास बापट. म्हणजेच आपण एका टप्प्यापर्यंत येऊन पोहोचतोय आणि तो शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न मला तुमच्यासोबत चर्चेला घ्यायचा आहे. तो म्हणजे एकीकडे लोकानुनय, ज्याच्यातनं मला मतं मिळतात, ज्याच्यातनं मला लोकप्रियता मिळते, अशा प्रकारच्या गोष्टी, तर दुसरीकडे लोकांच्या विरोधात जाऊन समाज प्रबोधन करण्याकरता घेतलेली भूमिका, त्याचं धाडस, कारण त्यातून होणारं संविधानाचं पालन. कुठेतरी आमच्या परंपरा आणि आमचं संविधान यातल्या संघर्षात आज आम्हाला परंपरा जिंकताना दिसत आहेत. हे चित्र बदलायचं कसं, आपण काय सांगाल उल्हास बापट? नाही, आता आधीची जी चर्चा झाली त्यात सर्वोच्च न्यायालयाची ही जबाबदारी असते की घटनेचा अर्थ लावायचा, आणि सर्वोच्च न्यायालयाने ती जबाबदारी अत्यंत उत्तम पार पाडलेली आहे. केशवानंद खटल्यामध्ये त्यांनी सांगितलं की घटना दुरुस्ती करता येईल पण बेसिक स्ट्रक्चर बदलता येणार नाही. आता सेक्युलरिझम किंवा धर्मनिरपेक्षता हे आपलं बेसिक स्ट्रक्चर असताना शहाबानू केसचा तुम्ही मगाशी उल्लेख केलात, तर त्याच्यामध्ये शहाबानू केसमध्ये राजीव गांधींनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय फिरवायला नको होता असं मला व्यक्तिगत वाटतं. वास्तविक त्यांना प्रचंड बहुमत होतं, तेव्हा त्यांनी उलटी धर्मनिरपेक्षता तिथे रुजवायला पाहिजे होती, पण त्यांनी ती रुजवली नाही. सिरपुरकर म्हणाले ते मला पटलं की या ज्या चळवळी उभ्या राहतात या राजकीय हेतूनी निर्माण होतात आणि त्याला नको असलेली प्रसिद्धी माध्यमांकडनं दिली जाते. ती दिली गेली नाही तर ते इतक्या पुढे येणार नाहीत. शेवटचा प्रश्न तुम्ही विचारला होता की मोदी आणि राजीव गांधी यांची तुलना करता येईल का, तर माझं मत नाही करता येणार. कारण राजीव गांधींना लोकसभेत 400हून जास्त जागा होत्या आणि राज्यसभेत पण प्रचंड जागा होत्या, तेव्हा त्यांना काही भीती नव्हती स्थानाची. मोदींचं तसं नाही आहे. काठावर बहुमत आहे लोकसभेत आणि राज्यसभेत तर नाहीच आहे, घटनादुरुस्तीचं बहुमत नाहीच आहे. तेव्हा त्यांना त्यांची सत्ता टिकवून ठेवण्यासाठी काही ठिकाणी लांगुलचालन करावं लागेल असं मला वाटतं. त्यांनी ते करू नये असं, हा प्राध्यापक म्हणून सल्ला देणं सोपं आहे, पण राजकारणातल्या माणसाला ते करावं लागतं याची जाणीव मला आहे.
याच्या पलीकडे जाऊन एक शेवटचा छोटासा प्रश्न उल्हास बापट आपल्याला, की आमच्याकडे अध्ययन आणि आचरण याच्यामध्ये फरक पडतोय का? की आपल्याकडे एकीकडे तुमच्यासारखे सगळे कायदे पंडित, विद्वान, अतिशय निस्पृह असे न्यायमूर्ती आम्हाला दिसतात, तर दुसरीकडे कायद्याला वाकवण्यात किंवा त्याच्यातनं पळवाटा काढण्यात किंवा नवीन कायदे करून जुन्या कायद्यांना रद्दबादल करून समाजाला मध्ययुगीन परंपराकडे नेण्याचा धन्यता मानणारा समाज, हे दोन्ही हा संघर्ष कुठेतरी आपल्याकडे आता निर्माण झालाय. परंपरा आणि संविधान एकमेकाच्या समोर उभे टाकलेत. अगदी बरोबर आहे. आणि पुन्हा मग आधी दोन्ही न्यायमूर्तींनी सांगितलं त्याप्रमाणे समाजाचं प्रबोधन करणं हे आपलं कर्तव्य ठरतं. म्हणजे त्याच्यामध्ये या राजकीय लोकांवर चेक बसू शकतो. सिरपुरकरजी, काय सांगाल आपलं मत? मला म्हणायचं हे आहे की आपण स्वतंत्र झालो, हे कबूल, स्वतंत्र झालो, सगळं ते झालं, त्याचे सेलिब्रेशन झाले, पण आपल्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या कल्पना अवास्तव आपण निर्माण करून ठेवलेल्या आहेत. आणि त्या कल्पना अवास्तव करण्यामागे पुष्कळ लोकांचं हे स्टडीड कारस्थान आहे असं माझं म्हणणं आहे. की मी आणि माझं मत आणि माझं स्वातंत्र्य याच्या आपल्या स्वातंत्र्याच्या कल्पना अवास्तव आहेत असं मला वाटतं. हे प्रबोधन व्हायला पाहिजे की अरे बाबा, तू पहिले नाही, पहिले देश, त्याच्यानंतर मग तू, त्याच्यानंतर मग तू आणि मग तुझा धर्म वगैरे हे सगळं गौण आहे. पहिले देश, पहिले समाज, हे प्रबोधन होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मला वाटतं राजकीय इच्छाशक्ती या बाबतीत थोडीशी कमी पडती आहे. मला हेही वाटतं की मीडिया इज फेलिंग इन इट्स ड्युटी इन एज्युकेटिंग द पर्सन्स. मीडियाचं काम आहे एज्युकेट करणं, भडकवणं हे मीडियाचं काम नाही आहे. आपण भडकवल्यामुळे आमचा सेल जास्त होतो, भडकवल्यामुळे माझा TRP वाढतो, हे जर या दृष्टीने जर मीडिया वागली तर मला असं वाटतं की दिवस कठीण आहेत, परिस्थिती कठीण होऊन बसतात. बरोबर आहे सिरपुरकर साहेब, तुम्ही दाखवलेला माध्यमासमोरचा हा आरसा हा निश्चितच मार्गदर्शक आहे. परंतु कार्यक्रमाचा शेवट करताना एक निश्चित आणि अत्यंत अभिमानाने सांगू इच्छितो की काही दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये एका महान लेखकाचा पुतळा अत्यंत भ्याडपणे पाडण्याचं कृत्य करण्यात आलं होतं. त्याला एक क्षणभर सुद्धा प्रसिद्धी न देण्याचं ठरवणारं आणि तसं वागणारं ॲट द कॉस्ट ऑफ लुझिंग TRP एकमेव चॅनल होतं, ते म्हणजे झी 24 तास. प्रेक्षको, संविधान संस्कृती कोण जोपासणार या विषयाची रंगलेली ही कायदेशीर अभ्यासपूर्ण आणि प्रबोधनात्मक चर्चा आपण पाहिली. सांस्कृतिक परंपरा श्रेष्ठ की संविधान या मुद्द्यावर तिघा ज्येष्ठ कार्यतज्ञांची मतं आपण जाणून घेतली. एखाद्या प्रश्नावरून जनतेत शोभ निर्माण होत असेल तर त्याची जबाबदारी तो मुद्दा उपस्थित करणाऱ्या राजकीय नेत्यांची असते. एका नेत्याची खेळी यशस्वी झाली की बाकीचेही त्याच खेळीचं अनुकरण करतात. लोकशाही जनता सर्वोच्च असली तरी लोकांना काय पाहिजे याचं प्रबोधन करण्याची जबाबदारी राजकीय नेत्यांची आहे. पण समाज प्रबोधनाचं हे कार्य व्यवस्थित होत नाही आहे. उलट जल्लीकट्टू सारख्या विषयांवर लोकांची माथी भडकवली जात आहेत, याकडं जस्टिस सिरपुरकर यांनी लक्ष वेधलं. केवळ कायदा करून समाजामध्ये सुधारणा होत नाहीत. कायद्यानं किंवा सर्वोच्च न्यायालयानं एखादा निर्णय घेतल्यानंतर त्याच्या पाठीशी सरकारनं आपली दंडशक्ती उभी करायची असते. तसं सध्या होताना दिसत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सरकारकडूनच आदर होणार नसेल तर मग न्यायालयांना अर्थ काय राहिला, असा सवाल नरेंद्र चपळगावकर यांनी केला. अशा प्रकारांना आळा बसला नाही तर घटनात्मक चौकट विस्कटून जाईल अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली. सध्याचे राजकीय नेते समाज प्रबोधन करण्यात अत्यंत कमी पडतायत. संविधानाची जपणूक करणं हे सर्वोच्च न्यायालयाचं आणि सरकारचं कर्तव्य आहे, असा मुद्दा राज्यघटनेचे अभ्यासक प्राध्यापक उल्हास बापट यांनी मांडला. जल्लीकट्टू आणि शहाबानो या प्रकरणाची तुलना देखील यावेळी मान्यवरांनी केली. प्रेक्षको, लोकशाहीत सर्वसामान्य जनतेची उपेक्षा करणं हा सर्वात मोठा राष्ट्रीय गुन्हा आहे. हे जरी खरे असलं तरी कायद्यानं आणि न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणं म्हणजे भारतासारख्या स्वतंत्र राष्ट्रात प्रजासत्ताकाची जपणूक करणं हे देखील महत्त्वाचं आहे. लोकशाहीतून निर्माण झालेल्या अनिष्ट बाबींना आळा घालायचा असेल तर प्रजासत्ताक आणखी मजबूत करणं हाच प्रभावी उपाय आहे. संस्कृती रक्षणाच्या नावाखाली कायदे पायदळी तुडवणाऱ्यांना संविधानाचा अनादर होणार नाही याची जाणीव करून दिली पाहिजे. तरच भारतीय प्रजासत्ताक खऱ्या अर्थानं चिरायू होईल. 68व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं या क्षेत्रातले 3 मान्यवर आपल्या समोर मतं व्यक्त करत होते.
एक प्रकारे घराघरामध्ये कुठेतरी या विषयावरच्या प्रबोधनाची चर्चा सुरू होईल. जी लहान मुलं हा कार्यक्रम बघतायत त्यांना हातात दगड घेण्या अगोदर आपण दगड कशा करता घेतोय याचा प्रश्न विचारायची बुद्धी निर्माण होईल. तिथेच खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाचं सार्थक झालेलं असेल. संविधान संस्कृती कोण जपणार या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.